नमस्कार, झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. मी सध्या आहे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर, त्यांच्या कार्यालयामध्ये, आणि माझ्या सोबत आहेत बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकरांची ओळख ही अर्थातच जुने जाणते माजी शिवसैनिक आणि त्याचबरोबर आजचे निष्ठावंत मनसैनिक. सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याची. त्या विजयी मेळाव्याची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. तयारीवर अंतिम हात फिरवला जातोय. मात्र नांदगावकर साहेब, उद्याच्या मेळाव्याची उत्सुकता जरी असली तरी उद्याच्या मेळाव्यातून तुम्हाला कुणाला काय सांगायचंय? हा मेळावा कुणाला धडकी भरवणारा असणार, कुणाला तंबी देणारा असणार का? मला असं वाटतं की मराठी माणूस सुद्धा एकटवतोय आणि निश्चितपणे त्याचा एक संदेश महाराष्ट्राला उत्तम प्रकारात जाईल. त्यामुळे आता कोणाला धडकी भरेल नाही भरेल ते मला माहिती नाही, परंतु मराठी माणूस एकजूट झालेला आहे, होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. नक्कीच असं कळतं की राज ठाकरे पहिल्यांदा भाषण करतील, उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या समारोपाला भाषण करतील. तर अर्थातच या सगळ्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाचा सन्मान जपला जाणं अतिशय गरजेचं आहे. कुठलेही राजकीय मतभेद होऊ नये, कारण एका मराठीच्या मुद्द्यावरती हा राजकीय नसलेला मेळावा एकत्र येतोय. तर कसं नियोजन करताय? पहिली गोष्ट एक आहे की कोण कधी भाषण करणार त्याची मला कल्पना नाही, कारण क्रम वगैरे हा विषय काही येत नाही. माझ्या दृष्टीने त्यांचा विचार जो आहे, बरोबर, काय ठाकरी भाषा, ठाकरी शैली म्हणा, ठाकरी बाणा म्हणा, ठाकरी विचार म्हणा, हा उद्या लोकांना मिळणार आहे. आणि लोकांचे कान त्यासाठी आसुसले असतात. आणि त्यामुळे निश्चितपणे उद्या जेवढी तुम्हाला उत्सुकता आहे तेवढी मला स्वतःला उत्सुकता आहे. एक माजी शिवसैनिक म्हणून, आता महाराष्ट्र सैनिक साहेबांचा म्हणून निश्चितपणे मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय. कदाचित काहीतरी त्याच्यातून महाराष्ट्राला मिळेल अशी भावना माझी सुद्धा आहे. तुमचा चेहरा खूप बोलका आणि तुम्ही खूप हास्यवदनाने हे सांगताय की काहीतरी महाराष्ट्राला नवीन बघायला मिळेल. अर्थातच महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र येतील, मात्र याला एक भावनिक किनार आहे. जसं तुम्ही म्हणलात की मी माजी शिवसैनिक आहे, या आधी सुद्धा या दोन भावांना एकत्र आणण्याचे वेगवेगळ्या जणांनी प्रयत्न केले. काही प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा पडद्यामागून सहभागी होतात. बाळासाहेब जर आज असते, त्यांना हे व्यासपीठावरचं चित्र जर त्यांनी उद्या बघितलं असतं तर काय वाटलं असतं त्यांना? निश्चितपणे बाळासाहेबांना आनंद झाला असता. पण बाळासाहेबांनी ही वेळ येऊ पण दिली नसती. या ठिकाणी कोणाची ताकद नव्हती मराठी भाषेला हात घालण्याची आणि हिंदीची सक्ती करण्याची. पण हिंदी भाषेला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. तुम्ही कधी कधी आमच्या मुलाखती घेता त्या आम्ही हिंदीमध्येही बोलतो. आमचं म्हणणं होतं की मी 1ली पासून 5वी पर्यंत हिंदी सक्तीची करू नका, एवढाच विषय होता ना. तेवढ्या विषयाबद्दल बरायचं होतं. आणि निश्चितपणे बाळासाहेब असते तर एवढं धाडस करण्याने कोणी केलं पण नसतं, ती गोष्ट वेगळी. पण निश्चितपणे उद्याचा दिवस आमच्यासाठी हा मोलाचा आणि महत्वाचा दिवस. पण हे जेव्हा ठाकरे बंधू उद्या व्यासपीठावर एकत्र दिसतील, तुम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा त्या क्षणाची आतुरतेने वाट बघताय असं म्हटलात. त्यामुळे याला जी एक भावनिक किनार आहे की बऱ्याच वर्षांनंतर अशा पद्धतीच्या एखाद्या औपचारिक कार्यक्रमामध्ये दोन भाऊ एकत्र येत आहेत. काय इच्छा आहे जुन्या जाणत्या सगळ्या नेत्यांची? काय भावना आहे? नाही, कसं आहे की कोणालाही असं कधीच वाटलं नव्हतं की घरामध्ये काहीतरी असं होईल म्हणून, पण झालं आता. शेवटी प्रत्येकानं आपापला प्रवास करून निघत असतो, तसा तो प्रवास आहे. आणि तो प्रवास राज ठाकरे साहेबांनी तर आपल्या पद्धतीने उत्तम प्रकारे हाताळलेला आहे. गेली 20 वर्ष आम्ही आमचा पक्ष चालवतो आहोत, उत्तम प्रकारे सांभाळतो आहोत. लाखो कार्यकर्ते आज त्यांच्यावर जीव ओळून टाकणारे आहेत. काय प्रवासामध्ये चांगले वाईट सगळे आम्हाला प्रसंग आठवत आहेत. सगळ्या गोष्टीतून आम्ही गेलेलो आहोत. आणि त्यामुळे आता मला असं वाटतंय की आता दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, तर ते दोन ठाकरे उद्या काय विचार देणार आहेत, त्या विचारांवरती महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे विचार करेल. पुढचा प्रवास नक्की. बाळासाहेबांनी जो स्थापन केलेला पक्ष आहे त्याची खरं तर बघायला गेलं तर 3 शक्ल झाली असं म्हणायला हरकत नाहीये. एक शिंदेची शिवसेना असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, आणि मनसे हा सुद्धा शिवसेनेच्याच विचारापासून प्रेरित झालेला एक वेगळा पक्ष आहे. कुठेतरी 2 शक्ती तर उद्या एका मुद्द्यावरती, मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहेत. मात्र 3 शक्तींनी एकत्र यावं असं काही राजकीय गणित, असं काही राजकीय समीकरण भविष्यात तुम्ही बघताय? कसं आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, शक्ती एकत्र येणार असातला प्रकार नाहीये. विषय असं आहे की मराठी माणूस म्हणून समस्त मराठी माणसांनी
जमा व्हावं, यावं असं राजसाहेब आणि उद्धव साहेब दोघांनी खुलं निमंत्रण दिलेलं आहे. निमंत्रण दिले, विनंती केलेली आहे, त्याप्रमाणे कोणी त्या मेळाव्याला येऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे की एकाच घरामध्ये 3 भाग झालेले, त्याचं दुःख निश्चितपणे असणार, तो भाग वेगळा आहे. परंतु उद्या मराठी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत आणि आमच्या मायबोलीसाठी, मराठी भाषेसाठी, मातृभाषेसाठी आम्ही एकत्र येणार आहोत. आणि त्यामुळे ती शक्ती ही मराठी माणसांची शक्ती असेल हे कृपया तुम्ही लक्षात घ्या. आणि ती मराठी माणसांची शक्ती मी म्हणणाऱ्याला धाय मोकळून रडवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री. शिंदेंना सुद्धा आवाहन करता आहात उद्याच्या मराठी म्हणून कोणी ते मेळाव्याला येऊ शकतो, अडचण काही नाही, कोणी येऊ शकतो, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. नक्कीच तुम्ही म्हटलात तसं ठाकरे बंधू एकत्र येतील आणि ह्या सगळ्या मराठी म्हणून एकत्र येतील. अर्थात मराठीच्या मुद्द्यावरती आज ठाकरे बंधूंची एकवाक्यता बघायला मिळते. गरज पडली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा ही एकवाक्यता बघायला मिळू शकेल का? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की बाळासाहेबांनी आम्हाला जे काही दिलंय ना, विचारधारा दिले म्हणा की त्यांचं ठाकरे बाणा दिलंय म्हणा, तो ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी लात मारायची. पहिले एकतर हात जोडून न्याय मागा, हात जोडून नाही दिला पाया पडून मागा, पाया पडून नाही मिळाला तर हात सोडून मागा. हे बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि मराठी हे काही वेगळं नाही, संस्कृती संस्कार एकच आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं जे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत, कुठलेही प्रश्न, शेतकऱ्यांचा असो, गृहिणी कामगारांचा असो, विद्यार्थ्यांचा असो, महिलांचा असो, शेतमजुरांचा असो, विद्यार्थी कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नासाठी मला पूर्ण खात्री आहे की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र यायला पाहिजेत आणि तो लढा जिंकून पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे कुठलाही जर एखादा विचार आला, तो विचार घेऊन जर आम्ही निघत असो, त्या विचाराला जर कोण सहमती देत असेल, त्याच्यासोबत येत असेल तर सगळ्यांचाच वेलकम आहे, अडचण कोणालाच नाही. शेवटी विचार आहे आणि जर सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी जर लढाई असेल तर कोणीही त्या विचारामध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे ती अडचण काहीच आम्हाला वाटत. उद्या तुम्हाला अनेक तुमचे जुने सहकारी म्हणजे मनसेत असणारे जुने सहकारी सुद्धा भेटणार आहेत. मनसेतून शिवसेनेत गेलेले, जी एक दुखरी नस होती जेव्हा 6 नगरसेवक अचानकपणे गेले होते आणि मनसेसाठी तो खूप मोठा धक्का त्यावेळेस होता आणि अर्थातच खूप चलबिचल झाली होती. त्यांच्याशी काही बोलणं झालंय किंवा उद्या सांगू का, म्हणजे आत्ताच आम्ही उद्याच भेटणार अशातला भाग नाही. आजही कित्येक केसेस माझ्या शिवसेनेमध्ये असताना, पॉलिटिकल चुकीच्या नाही, पॉलिटिकल केसेस आजही शिवसेनेत असताना ज्या आहेत त्या माझ्यावर चालू आहेत. त्यावेळेला आम्ही सगळी लोक कोर्टामध्ये नेहमीच बाजूबाजूला बसून एकत्र असतो आणि एकमेकाशी गप्पा गोष्टी मारत असतो. कोर्टाच्या समोर आम्ही सगळे त्या काळातले शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी मन जुळलेली आहेत. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही केसेस आहेत त्यालाही जावं लागतं. त्यावेळेला कधी कधी तिकडची लोक असतात, त्यामुळे भेटीगाठी वारंवार होतातच. पण उद्या भेटणं हे फार वेगळं भेटणं आहे. मराठी म्हणून, सहकारी म्हणून वर्षानुवर्ष एकत्रितपणे आम्ही लढाया लढलेले सैनिक म्हणून एकत्र भेटणार आहोत जुन्या स्टाईलमध्ये. त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे. मुंबई महापालिकेवर ह्याचा कसा परिणाम होईल? म्हणजे आता हे सगळं भावनिक आणि मराठी मुद्द्याचं सगळं आपण बोललोत, मात्र मुंबई महापालिका समोर येऊन ठेपलेली आहे. मराठी राजकीय पक्षांची शक्ती एकत्र येते आणि मुळात ठाकरे ब्रँड हा एकत्र आपल्याला मराठीच्या मुद्द्यावर येताना बघायला मिळतोय. मुंबई महापालिकेच्या समीकरणांवरती तुम्ही कसा परिणाम बघतात आकडेवारीमध्ये? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा की मराठी माणूस आता ह्या विषयामुळे प्रचंड जागा झालेला आहे. आणि मराठी माणूस ह्याचा मूळ स्वभाव आहे ना, तो मरेल मोडेल पण वाकणार नाही असा त्याचा मूळ स्वभाव आहे. त्या स्वभावाप्रमाणे त्याला नक्की माहिती आहे की मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्या लढायांसाठी कोण आमच्या पाठीशी उभा राहतो हे आता मराठी माणसाला कळून चुकलेलं आहे. कित्येक वर्ष आम्ही एकटा जीव आणि सदाशिवत लढाई लढतोय. कोणाच्या सोबत जेव्हा आम्ही कोणाला पाठिंबा दिला तर काहीतरी मुद्दा घेऊनच आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यात आमचा स्वार्थ काही नव्हता. काही आम्हाला मिळालं का, आम्ही मागितलं का,
तुमच्यापर्यंत बातम्या तरी आल्या का? नाही ना. म्हणजे ह्या देशासाठी दिलेला तो पाठिंबा होता. आलं का लक्षात? त्यामुळे लोक निश्चितपणे विचार हा करतील आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, कारण आता महापालिकेच्या निवडणुकीचा विषय नाहीये, तुम्ही विचारा प्रश्न म्हणून मी बोलतोय. तर निश्चितपणे मराठी माणूस याला विचार करेल की नक्की आपल्याला आपली भूमिका काय घ्यायची आहे, आणि ती नक्की भूमिका मराठी माणूस यावेळेला घेईल, आणि त्यावेळेला निश्चितपणे यावेळेला काहीतरी वेगळं घडेल अशी मला अपेक्षा आहे. आणि वेगळं घडेल म्हणजे ठाकरे ब्रँड आपल्याला मुंबई महापालिकेवर. पहिली गोष्ट, तुम्ही ठाकरे ब्रँड वगैरे बोलताना, ब्रँड हा बाजारात मिळतो. ठाकरे यांची एक भाषा शैली आहे, आलं का लक्षात? त्यांचा एक तो विचार आहे, आणि तो विचार हेच आमची दिशा असते, हेच आमचं धोरण असतो, तो घेऊन आम्ही जात असतो. त्यामुळे ब्रँड बिंड हा ठीक आहे, तर तुमच्या भाषेमध्ये ते तुम्ही बोलताय, पण आम्हाला वाटतं ठाकरे हा विचार आहे, ब्रँड पेक्षाही मोठा आहे. मोठा आहे ना. ब्रँड काय बाजारात येतो, बाजारातून जातो. हो, मला वाटत नाही महाराष्ट्रामधून हे कुटुंब सहजासहजी कोण बाजूला काढू शकेल, कारण तो विचार आहे. औरंगजेबाला सुद्धा छत्रपतींचा हा विचार संपवायला त्याला संपवावं लागलं इथं, तसा हा विचार आहे. तुम्ही जसं म्हणताय की औरंगजेबाला सुद्धा संपावं लागलं स्वतःला, महाराष्ट्रातून एक विचार त्याला संपवायचा होता म्हणून. तुम्हाला असं म्हणायचंय की ठाकरे ही शैली किंवा ठाकरे हा विचार संपवायला काही शक्ती कार्यरत आहेत किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत, आणि म्हणून ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे? बिलकुल अस्तित्वाची लढाई नाही. अस्तित्वाची लढाईचं कारण काय येते? काहीच कारण नाही. आम्ही आमची विचारधारा घेऊन जातो आहोत. काँग्रेस ऐका, काँग्रेसला सुद्धा घालवायला 60-65 वर्षे गेलीच ना. हो, 2 खासदारांतर आता सरकार आलंय ना, कित्येक वर्षाने. त्यामुळे हळूहळू होतो, हा प्रवास आहे. तो प्रवासामध्ये हळूहळू होईल सगळं, आणि मी आशावादी माणूस आहे, मी निराशावादी माणूस नाही. मला पूर्ण माहिती आहे की भविष्य हे आपल्या लोकांच्या हातात आहे, आणि ते निश्चितपणे मला दिसतंय. शेवटचा प्रश्न, मी जसं म्हणालात की ठाकरे ही एक शैली आहे, हा एक विचार आहे. उद्या हा विचार 2 भावांच्या रूपानं व्यासपीठावर दिसणार आहे. रक्त रक्ताकडे शेवटी ओढ घेतं असं आपण मराठीमध्ये म्हणतो. या दोन्ही भावांनी आतापर्यंत जी वक्तव्य केली आहेत यामध्ये त्यांचा मोठेपणा दिसून आलाय, मनाचा मोठेपणा दिसून आलाय. यापूर्वी सुद्धा खरं तर हा मनाचा मोठेपणा दिसू शकला असता. तुम्ही म्हटलात की अशी वेळच आली नसती, बाळासाहेब असते तर अशा पद्धतीची लढा आपल्याला लढावा लागला नसता, हिंदीचा GRही निघालेला नसता. मात्र आता जेव्हा हे दोघं एका मुद्द्यावर येत आहेत, एकवाक्यता त्यांच्यात दिसते आहे, हे मोठ्या मनांचं प्रतीक म्हणायचं का ठाकरेंच्या? आणि तुम्ही त्यांना दोघांनाही तुम्ही जवळून ओळखता, त्यांचं मन नेमकं यावेळी काय सांगते, त्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. नाही, मला असं वाटतं की कसं आहे की हा 2 बंधूंमधला विषय आहे, आणि त्या 2 बंधूंच्या विषयामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं उचित पण नाही. शेवटी 2 बंधूंमध्ये एकमेकांविषयी एकदा विश्वास दृढ झाला तर विषय संपून जातो. हा विश्वासाचा पण विषय. दोघा बंधूंमध्ये एकदा एकमेकांवरचा विश्वास दृढ झाला, यापूर्वी तो विश्वास भविष्यामध्ये कशी वाटचाल करेल ते मी आज नाही सांगू शकत, मला कल्पना नाही. माझ्या दृष्टीने आमचा एक पक्ष आहे, आमच्या पक्षाची विचारधारा आहे, जी विचारधारा बाळासाहेबांनीच आणलेली विचारधारा आहे. त्या विचारधारेला आमचे साहेब वेगवेगळ्या प्रकाराने त्याला जोड देतात, आणि ती विचारधारा लोकांबद्दल ठसवण्याचा प्रयत्न करतात. केवळ जोड देऊन प्रयत्न नाही करत, वेळ आली तर खळखटाकही करतात, कारण मराठी माणूस हा त्यांच्यासाठी सर्वप्रथम आहे. याचा अर्थ मराठी माणूस हिंदू वेगळा आहे का? तर नाही. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, जर मराठीला तुम्ही हात घालाल, विरोध कराल, तर मी तेवढाच द्वेषाने पेटून उठेल, आणि हिंदुत्वाला हात घालाल, हिंदूंना, तर तेवढाच ह्याला मी द्वेषाने पेटून उठेल. आणि त्याच्यामुळे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, विषय येत नाही. संस्कृती आणि संस्कार हे दोन्ही, हिंदुत्व आणि मायबोली मराठी हे आमची आहे, ती आम्ही जपण्याचा प्रयत्न. उद्याचा मेळावा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणात, राजकीय समीकरणांमध्ये, आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत सांस्कृतिक वातावरणामध्ये सुद्धा. तो जर ठरला तर निश्चितपणे तुमच्यासहित सगळ्यांना आनंद होणार आहे. तो येणाऱ्या काळासाठी आनंदितच असेल. त्याच्याविषयी टर्निंग पॉइंट ठरावा ही इच्छा आहे. आनंदच असेल. आता तो कसा टर्निंग पॉइंट ठरेल ते मला माहिती नाही.
परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी ही आमची मायबोली आहे आणि तिच्या वाटेला कोणी जाण्याचा प्रयत्न पण करू नये, यासाठी दोन्ही बंधू निश्चितपणे लढतील याची मला खात्री आहे. नक्की, खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर उद्याचा हा मेळावा महाराष्ट्रासाठी आणि मराठी जनांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल असा विश्वास बाळा नांदगावकर व्यक्त करतायत. आणि अर्थातच आता उत्सुकता आहे ती म्हणजे उद्याच्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि उद्या ठाकरे बंधू एकत्रितरित्या जेव्हा व्यासपीठावर दिसतील तेव्हा अर्थातच अनेकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतील. कॅमेरामन अनिल सौंदर्यसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.